हरे कृष्णा. आज आपण चर्चा करत आहोत स्कंद क्रमांक 1, अध्याय क्रमांक 2, श्लोक क्रमांक 28 आणि 29. वासुदेव परवेद. वासुदेव परामखा. वासुदेव परामखा. वासुदेव परयोगा. वासुदेव परायोगा. वासुदेव परक्रिया. वासुदेव पराक्रिया. वासुदेव परं ज्ञानम्. वासुदेव परं ज्ञानम्. वासुदेव परं तपः. वासुदेव परं तपः. वासुदेव परो धर्मो. वासुदेव परो धर्मो. वासुदेव परा गतिः. वासुदेव परागति. वासुदेव परा वेदा. वासुदेव परावेदा. वासुदेव परामथा. वासुदेव परामखा. वासुदेव परा योगा. वासुदेव परायोगा. वासुदेव परा क्रिया. वासुदेव पराक्रिया. वासुदेव परं ज्ञानम्. वासुदेव परं ज्ञानम्. वासुदेव परं तपः. वासुदेव परं तपः. वासुदेव परो धर्मो. वासुदेव परो धर्मो. वासुदेव परा गतिः. वासुदेव परागति. वासुदेव परा वेदा. वासुदेव परावेदा. वासुदेव परामखः. वासुदेव परामखः. वासुदेव परा योगा. वासुदेव परायोगा. वासुदेव परा क्रिया. वासुदेव पराक्रिया. वासुदेव परं ज्ञानम्. वासुदेव परं ज्ञानम्. वासुदेव परं तपः. वासुदेव परं तपः. वासुदेव परो धर्मो. वासुदेव परो धर्म. वासुदेव परा गतिः. वासुदेव परागति. प्रभु जी. वासुदेव परावेदा. वासुदेव परा वेदा. वासुदेव परामखः. वासुदेव परामखः. वासुदेव परायोगा. वासुदेव परयोगा. वासुदेव पराक्रिया. वासुदेव परा क्रिया. वासुदेव परं ज्ञानम्. वासुदेव परं ज्ञानम्. वासुदेव परं तपः. वासुदेव परं तपः. वासुदेव परो धर्मो. वासुदेव परो धर्मो. वासुदेव परागतिः. वासुदेव परा गतिः. माताजीस कोणी. वाचू शकतो प्रभूजी. हो. वासुदेव परा वेदा. वासुदेव परा वेदा. वासुदेव परामखः. वासुदेव परामखः. वासुदेव परा योगा. वासुदेव परा योगा. वासुदेव परः क्रियः. वासुदेव परा क्रिया. वासुदेव परं ज्ञानम्. वासुदेव परं ज्ञानम्. वासुदेव परं तपः. वासुदेव परं तपः. वासुदेव परो धर्मो. वासुदेव परो धर्मो. वासुदेव परागतिः.
वासुदेव परागतिः. माताजीच आहेत कोणी? हरे कृष्ण. वासुदेव परा वेदा. वासुदेव परा वेदा. वासुदेव परामखा. वासुदेव परामखा. वासुदेव परा योगा. वासुदेव परयोगा. वासुदेव परा क्रिया. वासुदेव परा क्रिया. वासुदेव परं ज्ञानम्. वासुदेव परं ज्ञानम्. वासुदेव परं तप. वासुदेव परं तपः. वासुदेव परो धर्मो. वासुदेव परो वास धर्मो. वासुदेव परागती. वासुदेव परागतिः. शब्दार्थ आणि भाषांतर वाचणार मराठीत. आहे आपल्याकडे तिथे भागवत. वासुदेव भगवान, परा परमध्येय, वेदा वेद, वसुदेव भगवान, परा आराधनेसाठी, मखा यज्ञ, वसुदेव भगवान, परा प्राप्तीचे साधन, योग योग साधने, वासुदेव भगवान, परा त्यांच्या नियंत्रणात, क्रिया फलासक्त क्रिया, वासुदेव भगवान, परम परम, ज्ञानम ज्ञान, वासुदेव भगवान, परम परम, तपः तपस्या, वासुदेव भगवान, परः श्रेष्ठ गुणवत्ता, धर्म धर्म, वासुदेव भगवान, परः आत्यंतिक, गती जीवनाचे ध्येय. भाषांतर. शास्त्रांतील ज्ञानाचा अंतिम उद्देश भगवान श्रीकृष्ण हे आहेत. यज्ञकर्मे त्यांना प्रसन्न करण्यासाठीच आहेत. योग साधने त्यांच्या साक्षात्कारासाठी आहेत. फलाशेने केलेल्या सर्व कर्मांची फळे त्यांच्याद्वारेच प्राप्त होतात. ते परम ज्ञान आहेत. सर्व कठोर तपश्चर्या त्यांना जाणण्यासाठीच आहे. धर्म त्यांची प्रेमसेवा करण्यातच आहे. ते जीवनाचे परम ध्येय आहेत. हरे कृष्णा. थँक्यू प्रभू. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तु ते. तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः.
नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा सर्व भक्तांच्या चरणी दंडवत प्रणाम। आपलं खूप मोठं सौभाग्य आहे की गेल्या 3 रविवार पासून आज तिसरा रविवार आहे आपण या श्लोकावर चर्चा करत आहोत। आणि किती छान पद्धतीने सूत गोस्वामी आपल्याला सांगतायत परम ज्ञान वासुदेव, परम योग वासुदेव, परम तपस्या वासुदेव, सर्व काही वासुदेवांपासून उत्पन्नही होतं आणि वासुदेवामध्ये संपुष्टातही येतं। तर म्हणून खूप हा श्लोक आपल्याला संस्मरणीय आहे, नेहमी आपण आयुष्यभर हा श्लोक लक्षात ठेवायला पाहिजे। मागच्या वेळेस जेव्हा आपण दुसऱ्या भागात या श्लोकावर चर्चा केली तेव्हा आपण याच्यावर चर्चा करत होतो की कशा प्रकारे वासुदेव परम ज्ञानम, ज्ञान हे सगळं वासुदेव खरे ज्ञान आहेत। आणि मागच्या वेळेस आपण चर्चा केली होती 4 व्यक्तींची, जे 4 ही मुलं गुरुकुलातून बाहेर पडली होती आणि चौघांना आपापल्या पद्धतीने ज्ञान होतं त्यांच्याकडे आणि त्यांना सांगायचं होतं की कसा मी श्रेष्ठ आहे। तर कोणी हाडांना ओळखलं, वाघाचा हाड आहे, कोणी त्या वाघाच्या सापळ्याला मांस चढवला, कोणी त्या सापळ्यामध्ये प्राण घातले आणि तो चौथा जो मित्र होता तो म्हणाला नका करू, असं नका करू। पण त्यांना फक्त आपलं श्रेष्ठ स्थान दाखवायचं होतं आणि म्हणून त्यांनी त्या वाघाला पुनर्जीवित केलं। पण काय झालं, मग त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। म्हणून एक शिकवण आपण त्याच्यातून शिकलो, ज्ञान हे नेहमी सदुपयोगी होतं असं नाही। कधी कधी जर योग्य समज नसेल आपल्याला तर आपल्याच ज्ञानामुळे आपल्यालाच त्रास होऊ शकतो। याचं एक श्रेष्ठ उदाहरण आहे ब्रह्मदेव। ब्रह्मदेव हे तर पूर्ण बुद्धीने त्यांचं शरीर बनलंय। आपल्याकडे काही प्रमाणात बुद्धी असते पण ब्रह्मदेवाचं शरीरच बुद्धी आहे का? ब्रह्मदेवांना बुद्धीचा वापर करून या पूर्ण सृष्टीची सुरुवात करायची असते, विविध प्रकारचे शरीर त्यांना निर्माण करायचे असतात। पण या बुद्धी प्रधान शरीराच्या मध्ये जे ब्रह्मदेव आहेत, जे परमेश्वराच्या नाभीतून जन्मलेले आहेत, पण हे ब्रह्मदेव पण एक चूक करून बसले, वासुदेवाला ओळखू नाही शकले आणि न शिकता न प्रशिक्षण घेता त्यांनी वृंदावनामध्ये जबरदस्ती प्रवेश करायचा प्रयत्न केला। वृंदावनामध्ये पोहोचले पण त्यांना माहिती नाही की वृंदावनमध्ये पोहोचण्यासाठी एक पात्रता लागते आणि ती म्हणजे आहे की परमेश्वर कोण आहेत, परमेश्वरच्या आवडी निवडी काय आहेत हे आधी शिकून घेणे। आणि हे न केल्यामुळे ते जेव्हा वृंदावनात पोहोचले तेव्हा त्यांची फजिती झाली आणि त्यांच्यामुळे श्रीकृष्णांना त्रास झाला, त्यांच्यामुळे श्रीकृष्णांना मानसिक इजा झाली। एका सेवकासाठी याच्यापेक्षा जास्ती त्रासदायक काय गोष्ट असू शकते की माझ्या वागणुकीमुळे, माझ्या निर्णयांमुळे माझ्या स्वामींना त्रास झाला। तर विचार करा, ब्रह्मदेवाने थोडीशी घाई केली। ब्रह्मदेवाने कोणातरी विचारायला पाहिजे होतं श्रीकृष्णांना प्रसन्न करण्याचा मार्ग काय आहे, पण ते म्हणाले अरे मी बुद्धिमान आहे, माझं शरीर बुद्धीने बनलेलं आहे। तर हे बुद्धिमान बिचारे ब्रह्मदेव आपल्या बुद्धीमुळे फसले आणि बुद्धीमुळे त्यांनी त्यांच्या स्वामींना त्रास दिला। आणि जेव्हा त्यांनी माफी मागितली नंतर ब्रह्मदेवांनी, श्रीकृष्णांनी एका शब्दाने ब्रह्मदेवांना उत्तर पण नाही दिलं। ते ब्रह्मदेवांना खूप टोचलं। ब्रह्मदेव म्हणाले श्रीकृष्णांना मी इतकी मानसिक इजा दिली, त्यांनी माझ्या माफीला मी स्वीकार केलं, ठीक आहे मी तुला माफ केलं, हे पण नाही बोलले श्रीकृष्ण। कोण श्रीकृष्ण? सगळ्यात संवेदनशीलपणे पूतनेला मुक्ती देणारे श्रीकृष्ण यांनी ब्रह्मदेवांना एका शब्दाने
उत्तर नाही दिलं. का? तर ते श्रीकृष्णांना खूप वाईट वाटलं. अशा प्रकारे माझा सेवक अं, अं, विचार न करता असा कसा वागू शकतो. तर म्हणून श्रीकृष्णांनी उत्तर नाही दिलं आणि ते ब्रह्मदेवांना खूप टोचलं. म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे, आपल्याकडे बुद्धी खूप असेल, पण श्रीकृष्णांसोबत जेव्हा आपण संबंध स्थापित करतोय तेव्हा ती बुद्धी कधी कधी आपल्याला दुरुपयोगी ठरते. आणि ऍक्च्युली आपण समजून घ्यायला पाहिजे की श्रीकृष्ण हे खूप संवेदनशील व्यक्ती आहेत. त्यांच्याशी आपण कसं देवाणघेवाण करायचं, कसे आपण संबंध स्थापित करायचे, याच्यासाठी आपल्याला इतर भक्तांकडून शिकणं गरजेचं आहे. श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा दक्षिण भारतात पोहोचले तेव्हा कूर या ठिकाणी पोहोचले, जिथे गोदावरी नदीचं तट होतं. आणि सार्वभौम भट्टाचार्यांनी त्यांना जेव्हा जगन्नाथपुरीमध्ये होते तेव्हा सांगितलं होतं, दक्षिण भारतामध्ये एक रामानंद राय म्हणून एक व्यक्ती राहतात आणि ते खूप मोठे भक्त आहेत, तर कृपया तुम्ही त्यांना भेटा म्हणून. तर श्री चैतन्य महाप्रभू रामानंद रायांना गोदावरीच्या तटावर भेटले. तर त्या घटनेचं जेव्हा कृष्णदास कविराज गोस्वामी वर्णन करतायत तेव्हा म्हणतात, प्रभू पूछे रामानंद करे न उत्तर, इति मते सेई रात्रे कथा परस्पर. ऍक्च्युली त्यांचं जे मिलन झालं पहिलं ते दिवसा झालं, पण दिवसा मिलन झाल्यानंतर पण, कारण तिथे बाकीचे लोक होते. रामानंद राय सोबत काही ब्राह्मण लोक आले होते तिथे, खूप कुलीन परिवारातले होते, खूप उच्च परिवारातले होते. पण भक्तीच्या दृष्टीने त्यांचं काही घेणं देणं नव्हतं. त्यांनी वेद वाचन केलं असेल, पण वेद सारांशाबद्दल वाचन नव्हतं केलं. त्यांनी भागवतातला हा श्लोक नव्हता वाचला, वासुदेव परा वेदा. वेद वाचले, पण वेदांचा शेवटचा जो उद्देश आहे तो आहे वासुदेव, परमेश्वर श्रीकृष्ण. ते त्यांनी वाचलं नव्हतं. तर म्हणून श्री चैतन्य महाप्रभू रामानंद रायांना जेव्हा दिवसा भेटतात तेव्हा तिथे एक श्लोक येतो, तर तिथे म्हणतात, विजातीय लोक देखी कोयला संवरण. की श्री चैतन्य महाप्रभू आणि रामानंद जेव्हा एकमेकांना भेटले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. दोन भक्त जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. पण श्री चैतन्य महाप्रभूंनी आजूबाजूला बघितलं की हे लोक आहेत ना, हे भक्तीच्या मार्गामध्ये यांना काही घेणं देणं नाहीये. तर त्या दृष्टीने श्री चैतन्य महाप्रभू त्यांना म्हणतात विजातीय. तर दोन प्रकारचे लोक असतात, एक असतात सजातीय आणि एक असतं विजातीय. तर सजातीय म्हणजे आपल्या जातीचे. तर जात याला या भौतिक जगामध्ये एक व्याख्या आहे की आपण कुठल्या परिवारात जन्मलो. तर जात असतात, वेगवेगळे जाती असतात. पण भक्ती मार्गामध्ये श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा सजाती आणि विजातीय म्हणतायत, तर त्याला काय म्हणतायत, भक्तीमध्ये याला काही घेणं देणं आहे का, श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये याला काही घेणं देणं आहे का. तर एका दृष्टीने श्री चैतन्य महाप्रभू हे बाह्य दृष्टीने एका ब्राह्मण परिवारात जन्मले होते. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, रामानंद रायांच्या शेजारी सगळे ब्राह्मण लोक होते. रामानंद राय स्वतः कुठल्या जातीमध्ये जन्मले होते, शुद्ध भक्त आहेत रामानंद राय. आणि रामानंद राय हे अर्जुन, श्रीकृष्णांच्या लीलेमध्ये जे अर्जुन आहेत आणि श्रीकृष्णांच्या लीलेमध्ये जे विशाखा सखी आहे, तर वृंदावनातली विशाखा सखी आणि हस्तिनापुरातले अर्जुन यांचं ते मिळून एक रूप आहे जे श्री चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये भाग घेत आहेत. तर हे रामानंद राय उच्च भक्त, पण श्री चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये जेव्हा प्रवेश केले तेव्हा ते एका निम्न जातीच्या द्वारे त्यांनी प्रवेश केला. तर म्हणून खरं तर बाह्य पद्धतीने, सामाजिक पद्धतीने श्री चैतन्य महाप्रभू हे उच्च ब्राह्मण कुळातले आहेत आणि रामानंद राय हे निम्न कुळातले, तर ते विजाती आहे. आणि रामानंद रायांच्या शेजारी जे ब्राह्मण आहेत ते श्री चैतन्य महाप्रभूंना सजाती आहेत. पण कृष्णदास कविराज गोस्वामी एकेका लहान लहान शब्दाद्वारे आपल्याला शिकवत आहेत, म्हणतात, श्री चैतन्य महाप्रभूंनी रामानंद रायांना घट्ट आलिंगन केलं आणि दोघांच्या डोळ्यातून पुलक अश्रू आले, रोमांच झाला आणि अति आनंदित झाले. पण एक गोष्ट झाली, विजातीय लोक देखी कोयला संवरण. श्री चैतन्य महाप्रभूंनी जेव्हा त्या आलिंगनाचं दृश्य विजातीय लोक बघत होते, हे जेव्हा त्यांना निदर्शनास आलं तेव्हा त्यांनी स्वतःच्या भावनांना संवरण केलं, आवरण केलं, त्यांना दाबलं. त्याच्यातून एक लक्षात येतं
आपल्यासाठी शिकण्यासाठी काय आहे? आपल्यासाठी सजातीय आणि विजातीय हे शारीरिक स्तरावर नाहीये. आपल्यासाठी सजातीय कोण आहेत? जे श्रीकृष्णांना प्रेम करण्यासाठी उत्सुक आहेत, बाह्य पद्धतीने ते कुठल्याही जातीमध्ये जन्मलेले असतील. आणि आपल्यासाठी विजातीय कोण आहे? ज्यांना श्रीकृष्णांशी काही घेणं देणं नाहीये, जरी बाह्य दृष्टीने त्यांनी उच्च परिवारात जन्म घेतला असेल. तर कारण हे विजातीय लोक होते, म्हणून श्री चैतन्य महाप्रभू रामानंद रायला म्हणाले, आपण दिवसा जेव्हा भेटू ना, तेव्हा आजूबाजूचे लोक इथे येतील. आपण दिवसा नाही भेटायला पाहिजे. आपण एक काम करूया, आपण रात्री भेटूया, एकांतात भेटूया. एकट्यामध्ये काय होतं? आजूबाजूचे लोक नको ते गोष्टी, नको ते प्रश्न विचारत नसतात, आणि दोन भक्त एकमेकांसोबत श्रीकृष्णांबद्दल खूप छान संभाषण करू शकतात. तर चतुश्लोकी गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, मच्चित्ता मद्गत प्राण बोधयन्तः परस्परम कथयन्तश्च माम नित्यम तुष्यन्ति च रमन्ति च. तुष्यन्ति च रमन्ति च. ऍक्च्युली भक्ताचं समाधान काय आहे? जेव्हा आपण दुसऱ्या भक्तासोबत श्रीकृष्णांबद्दल चर्चा करतो, तेव्हा श्रीकृष्णांनी असं का केलं, श्रीकृष्णांनी त्या परिस्थितीमध्ये त्या भक्ताला असा प्रतिसाद का दिला, अशा प्रकारे. आणि रमंतीच, रमंतीच म्हणजे त्याच्यामध्ये आनंद शोधणे. तर रामानंद राय आणि श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा रात्री भेटले, तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी रामानंद राय यांना एक उच्च स्थान दिलं. कारण सार्वभौम भट्टाचार्य त्यांना म्हणाले होते की हे खूप उच्च पराकाष्ठेचे भक्त आहेत. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना एक प्रश्नावलीच दिली आहे पूर्ण. सगळ्यात श्रेष्ठ स्मरण करण्याची गोष्ट काय? हम्म. सगळ्यात चांगली संगत काय? सगळ्यात चांगले गीत कोणते? सगळ्यात कुठली विद्या चांगली कुठली? अशा प्रकारे तुम्ही जर बघितलं तर त्या मध्य लीलेमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंनी रामानंद रायांचा संवाद येतो. त्यामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंनी कमीत कमी 30 एक प्रश्न विचारलेत रामानंद रायांना. आणि त्या सर्व प्रश्नांमध्ये दोनच गोष्टी रामानंद राय म्हणतात. एक तर म्हणतात राधाकृष्णाशी संबंधित जे गीत असतील ते सर्वोत्कृष्ट गीत, राधाकृष्णांबद्दल ज्या गोष्टी असतील किंवा ज्या कथन असेल ते कथन सर्वश्रेष्ठ इत्यादी. आणि भक्तांशी संबंधित सांगतात. एका प्रश्नामध्ये विचारतात, विरह मध्ये कोण विरह गुरुतर, की जेव्हा पण दुःखांमध्ये, दुःखामध्ये कोण दुःख हय गुरुतर, तर म्हणतात कृष्ण भक्त विरह विना ना जाणे इतर. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात सर्व दुःखांमध्ये सर्वात श्रेष्ठ दुःख काय आहे? आणि रामानंद राय म्हणतात श्रीकृष्णाच्या शुद्ध भक्ताच्या विरहापासून मला नाही माहिती की अजून दुसरं कुठलं श्रेष्ठ दुःख आहे. तर या प्रश्नावलीमध्ये दोन प्रकारचेच उत्तर येतात, राधाकृष्ण किंवा भक्त. तर त्याच्यामध्ये एक प्रश्न श्री चैतन्य महाप्रभू विचारतात, प्रभू कहे कोण विद्या विद्यामध्ये सार, राय कहे कृष्ण भक्ती विना विद्या नाही आर. श्री चैतन्य महाप्रभूने विचारलं सर्व विद्यांचा सार काय? आणि रामानंद राय म्हणतात कृष्ण भक्ती विना विद्या नाही आर. श्री कृष्णांची भक्ती केल्या विना मला नाही माहिती की दुसरी कुठली विद्या आहे. म्हणून या जगामध्ये विद्या या शब्दाचा अनेक अनेक लोक अनेक अनेक वेगवेगळ्या व्याख्या करतील, पण आपल्याला समजायला पाहिजे की नाही, खरी विद्या काय आहे, आपल्याला श्रीकृष्णांची भक्ती कशी करायची हे आपण नीट समजायला पाहिजे. 13व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अं, श्लोक क्रमांक 8 ते श्लोक क्रमांक 12 या 5 श्लोकांमध्ये श्री कृष्ण अर्जुनाला 20 गोष्टी सांगतात. आणि त्या 20 गोष्टी सांगितल्यानंतर शेवटच्या श्लोकामध्ये म्हणजे श्लोक क्रमांक 12 मध्ये म्हणतात, एतद ज्ञानम इति प्रोक्तम अज्ञानम ततो अन्यथा. म्हणतात या 20 गोष्टींना मी ज्ञान म्हणून म्हणतो आणि अज्ञानम ततो अन्यथा, आणि या 20 गोष्टींना सोडून जे काही आहे मी घोषित करतो की ते सर्व अज्ञान आहे. तर आपण म्हणून त्याच्यामध्ये काय काय दिलंय? या पर्वताची उंची दिली आहे का? त्या समुद्राची खोली किती आहे ते दिलंय का? इत्यादी अशा काही गोष्टी दिल्या आहेत का? नाही. श्रीकृष्ण या 20 गोष्टींना ज्ञान म्हणतात आणि या 20 गोष्टींना सोडून प्रत्येक गोष्टीला म्हणतात अज्ञान आहे. तर त्या शृंखलेची, त्या यादीची सुरुवात कुठून होते? म्हणतात अमानित्वम. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणतात की आपल्याला मान सन्मानाची अपेक्षा नाही पाहिजे. खूप सुंदर गोष्ट आहे
की 15व्या अध्यायामध्ये पण श्री कृष्ण सुरुवातीला आपण मागच्या शनिवारच्या कार्यक्रमामध्ये 15व्या अध्यायावर चर्चा केली होती. मला वाटतं श्लोक क्रमांक 5-6 मध्ये श्रीकृष्ण आध्यात्मिक जगताचं वर्णन करतात. अं, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धामं परमं मम. म्हणतात आध्यात्मिक जगतामध्ये सूर्याची गरज नाही, आध्यात्मिक जगतामध्ये चंद्राची गरज नाही प्रकाशासाठी, आणि आध्यात्मिक जगतामध्ये वीज पण गरज नाही, अग्नीची पण गरज नाही. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धामं परमं मम. त्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा कोणी वापस या जगामध्ये येत नाही. मग आपल्याला वाटेल अरे वा, खूप छान आहे. तर त्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये न तत् भासयते सूर्यो या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद एक वाक्य लिहितात. म्हणतात भगवत धामाच्या या वर्णनाला वाचून जीवात्म्याने मुग्ध व्हायला पाहिजे, आपण या ज्ञानाप्रती आकर्षित व्हायला पाहिजे. अरे असं आहे होय, आपल्या जगामध्ये तर पूर्ण अंधकार असतो, आणि जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा प्रकाश येतो, सूर्य मावळतो तेव्हा तो नाहीसा होतो, परत चंद्र उगवतो तेव्हा प्रकाश, परत चंद्र संपल्यावर मावळल्यावर परत अंधकार. आणि जर आपण एखाद्या कमऱ्यामध्ये बसलेलो असू, पडदे वगैरे जर लागलेले असतील, तर मग तर अंधकारच आहे. तर या ठिकाणी पण एक भक्त म्हणत होते की हे वैकुंठाचे जे वर्णन दिलंय ना, तत् भासय ते सूर्य, त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये लिहिलंय निर्माण मोह जितसंग दोष अध्यात्म नित्य विनिवृत्त काम द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संगे गच्छन्ति अमूढ पदम अव्ययम तत्. तर त्याच्यामध्ये पहिली जी ओळ ती आहे निर्माण मोह जितसंग दोष. निर्माण, आध्यात्मिक जगताचं वर्णन केलं श्रीकृष्णांनी, आणि त्याच्यानंतर श्रीकृष्ण जेव्हा म्हणतात की या जगतामध्ये जायचंय का, इच्छा झाली का तुझ्यामध्ये, निर्माण झाली का, तर पहिली गोष्ट म्हणतात निर्माण मोह, की मान सन्मानाची अपेक्षा नाही पाहिजे. तर प्रभुपादांच्या अनुयायींनी त्याचं मराठीमध्ये जे भाषण दिले, भाषांतर दिलंय, त्याच्यामध्ये लिहिलंय खोट्या प्रतिष्ठेपासून सुटका. तर खोट्या प्रतिष्ठेपासून जर सुटका असेल तरच आपण भगवद्धामी जाऊ शकतो. तसंच 13व्या अध्यायामध्ये आपण बघितलं की कसं श्रीकृष्णांनी म्हटलंय अमानित्व म्हणून. तर म्हणून खरी विद्या काय आहे? खरी विद्या हे नाही आहे की आपल्याला भरपूर पुस्तकं आपण वाचलेले आहेत आणि त्या पुस्तकांना वाचून आपल्यामध्ये मान सन्मानाची अपेक्षा झाली की माझ्याकडे इतकं ज्ञान आहे. उलट आपण जितके पुस्तकं वाचू आपल्याला जितकं ज्ञान येईल तेवढं एक लक्षात येईल हे सगळं तर मला माहितीच नव्हतं, आणि कालपर्यंत मला वाटायचं की मी भरपूर वाचन केलंय, आणि आज एक लक्षात आलं की हे मला माहिती नाही. असं दररोज ज्याला प्रचिती येईल, असं दररोज ज्याला वाटेल तो खरा ज्ञानी. तर म्हणून आजच्या श्लोकामध्ये लिहिलंय वासुदेव परा वेदा वासुदेव परम ज्ञानम. एक गरुड पुराण आहे. गरुड पुराणामध्ये एक खूप सुंदर श्लोक आहे जे प्रभुपाद अनेक वेळा त्यांच्या भागवताच्या तात्पर्यामध्ये लिहितात. मग त्याच्यामध्ये लिहिलंय ब्राह्मणानाम सहस्रेभ्य सत्रयाजी विशिष्यते. म्हणतात हजार हजार ब्राह्मणातून एक व्यक्ती असतो जो यज्ञ करतो ना, तो श्रेष्ठ. कारण यज्ञ करण्याची प्रक्रिया सगळ्यांना माहिती नसते, यज्ञ करण्यासाठी पावित्र्य लागतं. तर ब्राह्मणानाम सहस्रेभ्य सत्र याजी विशिष्यते. हजार हजार ब्राह्मणातून एक यज्ञ करणारा ब्राह्मण, याज्ञिक ब्राह्मण हा श्रेष्ठ. सत्र याजी सहस्रेभ्य सर्व वेदांत पारगः. अशा प्रकारे हजार हजार यज्ञ करणारे ब्राह्मण असतील त्यांच्यामध्ये जो वेदांत जाणतो तो ज्ञानी व्यक्ती श्रेष्ठ. ब्राह्मणानाम सहस्रेभ्य सत्र याजी विशिष्यते सत्र याजी सहस्रेभ्य सर्व वेदांत पारगः. सर्व वेदांत ज्याला माहित आहे, सर्व वेदांत विथ कोट्या विष्णू भक्त विशिष्यते. त्याच्यामध्ये लिहिलंय मग तिसऱ्या ओळीमध्ये सर्व वेदांत विथ, ज्याला सर्व वेद माहिती आहेत, ज्याला वेदांत माहिती आहे. कोट्या, कोट्या म्हणजे अशा प्रकारे कोटी कोटी वेदांत विथ कोणी असेल त्यामध्ये विष्णू भक्त विशिष्टते, त्याच्यामध्ये विष्णूंचा भक्त खूप विशेष आहे, एखादा कोणी विष्णू भक्त असतो. आणि चौथ्या ओळीमध्ये लिहिलंय वैष्णवानाम सहस्रेभ्य एकांती एको विशिष्यते. आणि चौथ्या ओळीमध्ये लिहिलंय अशा प्रकारच्या वैष्णवानाम सहस्रेभ्य. सुरू कुठून झाला? ब्राह्मणानाम सहस्रेभ्य सत्रयाजी.
हजार हजार ब्राह्मणातून एक यज्ञिक ब्राह्मण श्रेष्ठ. हजार हजार याज्ञिक ब्राह्मणातून एक वेदांत ज्याला माहिती आहे तो श्रेष्ठ. हजार हजार वेदांत माहिती असलेल्या ब्राह्मणातून पण एक आहे जो विष्णूचा भक्त आहे तो श्रेष्ठ. आणि अशा प्रकारे हजार हजार वैष्णवातून ज्याने परमेश्वराप्रती समर्पित जीवन जगलंय तर म्हणतात एकांती. एकांती म्हणजे तो एकटा आहे, त्याला या जगातल्या नात्यांशी काही घेणं देणं नाही. एकांती एको विशिष्यते. तर यामध्ये गरुड पुराण वैष्णवांची स्तुती करतोय की जे वैष्णव परमेश्वरावर आश्रित शुद्ध जीवन जगतायत ते किती विशेष आहे. तर म्हणून श्रीमद भागवतामध्ये पण अशा शुद्ध भक्तांची जे परमेश्वरावर आश्रित जीवन जगतात त्यांची स्तुती आहे. आणि मग आपल्या लक्षात येतं की ज्या भक्तांनी परमेश्वराला आपलं जीवन समर्पित केलंय त्या भक्तांनी ज्या प्रामाणिकतेने श्रीकृष्णांना शरण केलंय त्या प्रामाणिकतेला प्रतिसाद देऊन श्रीकृष्ण त्यांच्या हृदयामध्ये त्यांच्या हृदयामध्ये प्रतिसाद देतात. तर श्रीकृष्णांना जर जाणायचं असेल तर दोनच मार्ग आहेत. एक म्हणजे त्यांच्या भक्ताकडून ऐकणं, किंवा जर आपण खूप शुद्ध असू तर मग हृदयामध्ये श्रीकृष्ण सततम कीर्तयंतो मम यतंतश्च दृढव्रता. जर तशा प्रकारचे असू तर मग श्रीकृष्ण आपल्याला हृदयामध्ये स्वतः बोलतात. हम्म. तर श्रीकृष्ण स्वतः बोलतील फक्त शुद्ध भक्तांशी. पण जर आपण शुद्ध भक्त नसू तर मग आपण श्रवण करायला पाहिजे आणि मग आपण श्रीकृष्णांना जाणू शकतो. नाही तर आपल्या श्रीकृष्णांना जाणण्याचा वेगळा काही मार्ग नाही. तर अशा या श्रीकृष्णांबद्दल जर ज्ञान प्राप्त करायचं असेल, वासुदेव परम ज्ञानम जर आपल्याला पालन करायचं असेल तर कोण आहे तर शुद्ध भक्तांकडून आपल्याला ऐकायला लागेल. तर त्यासाठी श्रीमद भागवतामध्ये म्हणतात श्रुतस्य पुंसां सुचिरश्रमस्य ननु अंजसा सूरिभिरीडितोऽर्थ तत्तद्गुणानो श्रवणं मुकुंद पादारविंदम हृदयेषु येषाम्. या श्लोकामध्ये लिहिलंय श्रुतस्य पुंसाम सुचिरश्रमस्य. म्हणतात कोणा एका गुरु महाराजांच्या चरणी बसून त्यांची भरपूर सेवा करून सुचिर चिर काळापर्यंत अनंत काळापर्यंत श्रमस्य खूप श्रम करायला लागतात, खूप परिश्रम करायला लागतात. तेव्हा श्रुतस्य पुंसाम, जेव्हा आपण आपल्या गुरूंची खूप सेवा करू, भरपूर परिश्रम करू, तेव्हा मग श्रुतस्य पुंसाम मग ते आपल्याला काहीतरी ऐकू देतात. मग आपल्याला श्रीकृष्णाबद्दल काहीतरी ऐकायला मिळतं. पण म्हणतात अशा प्रकारे खूप कमी लोक आहेत जे खूप असे परिश्रम करू शकतात आणि खूप आपापल्या गुरूंची सेवा करू शकतात. पण म्हणतात हाच फायदा ननु अंजसा. अंजसा म्हणजे खूप सोप्या पद्धतीने मिळू शकतो. कसा? तत्तद्गुणानुश्रवणं मुकुंद पादारविंदम हृदयेषु येषाम. ज्यांच्या हृदयामध्ये मुकुंदाच्या पादारविंद आहेत, ज्यांच्या हृदयामध्ये श्रीकृष्णांचे चरण कमळ आहेत, श्रवणम जर त्यांच्याकडून केलं आपण, ज्यांच्या हृदयामध्ये श्रीकृष्ण त्यांच्याकडून जेव्हा आपण श्रवणम करू तेव्हा आपल्याला श्रीकृष्णांबद्दल प्रेम निर्माण होईल, जे वेगवेगळ्या गुरूंच्या चरणी बसून खूप दीर्घ काळासाठी त्यांची सेवा करून परिश्रम करून पण आपल्याला मिळणार नाही. असं श्रीमद भागवतामध्ये श्रीकृष्णाच्या ज्ञानाची स्तुती केली आहे. त्याच्यानंतर होतं की वासुदेव परम तपः. वासुदेव हे परम तपस्या आहेत. तर कोणी कोणी काय काय तपस्या केली आहे शास्त्रांमध्ये तर आपण बरेच ऐकलंय. त्याचे श्रेष्ठ उदाहरण आहेत रावण आणि हिरण्यकश्यपू. रावणाने 1000 वर्ष तपस्या केली आणि 1000 वर्ष तपस्या करू केल्यानंतर त्यांनी स्वतःचं डोकं कापलं. अच्छा, त्याला 10 डोकी होती. परत 1000 वर्ष तपस्या केली, परत त्यांनी त्याचं डोकं कापलं. पण शंकरजी काही प्रसन्न नाही झाले. अशा प्रकारे त्याची जी 10 डोकी होती तर त्याने एक 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 कापली. 10वं डोकं जेव्हा होतं म्हणजे 10,000 वर्ष तपस्या झाली तेव्हा ब्रह्मदेव समोर आले, शंकरजी समोर आले आणि मग त्यांनी वरदान मागितलं. हिरण्यकश्यपूने पण 10,000 वर्ष त्यांनी तपस्या केली ब्रह्मदेवांना प्रसन्न करायला. पण हे दोघं श्रेष्ठ तपस्वी आहेत. हिरण्यकश्यपूचं तर पूर्ण शरीर मुंग्यांनी खाऊन टाकलं, पण या दोन लोकांच्या वृत्तीमध्ये काही फरक नाही पडला. म्हणून तपस्या करून चारित्र्य परिवर्तन होत नाही,
तपस्या करून अनेक वेळा अहंकार वाढतो आणि अनेक अनेक क्रूर असुर आहेत ज्यांनी खूप तपस्या केली, पण त्या तपस्या करण्यामागे हेतू होता मला खूप बलवान बनायचंय, मला खूप शक्तिशाली बनायचंय आणि मला लोकांना पीडा द्यायची आहे, मला लोकांना त्रास द्यायचा आहे. पण आज आपण त्यांच्याबद्दल चर्चा नाही करणार आहोत. आज आपण दोन जोडप्यांबद्दल चर्चा करणार आहोत आणि बघूया की त्यांनी काय तपस्या केली. तर एक आहे प्रजापती असतात. प्रजापती म्हणजे ब्रह्मदेवांना जेव्हा सेवा मिळते या ब्रह्मांडाला जीवात्म्यांनी भरण्याची, तर तेव्हा प्रजापती त्यांना मदत करतात. तर दोन व्यक्ती आहेत, एक जोडपं आहे, त्यांचं नाव आहे प्रिशनी, हे माताजी आहेत, आणि सुतपा जे पुरुष आहेत. जस्ट एक मिनिट, मला कोणतरी वारंवार फोन करतायत. तो आपण चर्चा करत होतो की देवकी आणि प्रिशनी आणि सुतपा. तर प्रजापती आहेत सुतपा. तर त्यांना ब्रह्मदेवांनी जेव्हा सांगितलं की तुम्ही पण प्रजा पुढे घेऊन जा, तर तेव्हा त्यांनी काय प्रार्थना केली. तर हे कधी सांगतात, जेव्हा श्रीकृष्ण मथुरेच्या कारागृहामध्ये जेव्हा जन्म घेतात तेव्हा चतुर्भुज रूप दाखवतात नाही. तर चतुर्भुज रूप दाखवण्यामागे काय गरज होती, बाळ रूपात का नाही आले श्रीकृष्ण. तर श्रीकृष्ण तेव्हा चतुर्भुज रूपामध्ये जेव्हा असतात ना, तेव्हा देवकी आणि वसुदेवांना आश्वासन देतात की तुम्हाला आठवत आहे का, खूप पूर्वी, आता तर वैवस्वत मन्वंतर चाललंय म्हणजे 7वे मनू आहेत, पण पहिल्या मनूच्या काळामध्ये स्वयंभू मन्वंतर मध्ये तुम्ही कृष्णी होतात आणि वसुदेव हे सुतपा होते. आणि त्यावेळेस ब्रह्मदेवांनी तुम्हाला आज्ञा केली की तुम्ही प्रजेची उत्पत्ती करा. तेव्हा तुम्हाला आठवतंय का आई आणि बाबा, तुम्ही वात वर्ष हिम ताप, वाऱ्यामध्ये वर्षेमध्ये वर्षा होते, पाऊस होतोय आणि खूप थंडी आहे, खूप गरमी आहे, अशा सगळ्या फार क्लिष्ट परिस्थितीमध्ये तुम्ही अनेक अनेक हजारो वर्ष तपस्या केली. तुम्ही तुमच्या मनाला संयमित करण्यासाठी प्राणायाम केला आणि आपल्या इंद्रियांवर तुम्ही दमन केलं आणि 12,000 देवतांचे वर्ष तुम्ही कठोर तपस्या केली, नेहमी मला स्मरण करून. आणि मला स्मरण केल्यानंतर तुम्ही ब्रह्मदेवांना एकच वरदान मागितलं की आम्हाला परमेश्वरासारखा मुलगा मिळेल का. आणि त्याच्यानंतर मी तुमच्या पोटातून जन्म घेतला आणि माझं नाव काय होतं, जसं श्रीकृष्णाचं एक नाव आहे यशोदानंदन किंवा वासुदेव, हं? नंदनंदन, तसं श्री विष्णू त्यांना म्हणतात माझं एक नाव होतं कृष्णी गर्भा. तर शास्त्रांमध्ये असं म्हणतात, ध्रुव महाराजांच्या समोर जे भगवंत आले ध्रुव महाराजांच्या तपस्येला प्रतिसाद देण्यासाठी, ते होते प्रिष्णी गर्भा म्हणून. तर त्या व्यक्तींचं नाव काय, प्रिष्णी गर्भा म्हणजे प्रिष्णी पुत्र, त्यांना वेगळं नाव नाहीये. तर विष्णू देवकी मातेला सांगतात माझं नाव प्रिष्णी गर्भा होतं तेव्हा, का माहितीये, कारण तुम्ही ज्या प्रकारे ममतेने मला तुमच्या पोटामध्ये धारण केलं आणि तुम्ही ज्या प्रकारे ब्रह्मदेवांना प्रार्थना केली की मला तुमच्याकडून जन्म घ्यायचा आहे, हं? त्याचा प्रतिसाद देण्यासाठी मी तसा जन्म घेतला आणि माझं नाव कृष्णी गर्भा झालं. त्यानंतर पुन्हा एकदा, कारण तुम्हाला माझ्या प्रती इतकी वात्सल्याची भावना होती, तर अदिती आणि कश्यप म्हणून जेव्हा तुम्ही आलात तेव्हा मी वामन म्हणून तुमच्या पोटातून जन्म घेतला आणि आता तिसऱ्यांदा मी तुमच्या पोटातून जन्म घेतोय आणि यामध्ये तुम्ही देवकी आणि वसुदेव म्हणून आहात. तर हे श्रीकृष्ण स्वयं वसुदेव आणि देवकीला सांगतात, का बरं, तुम्हाला माहिती पाहिजे की मी परमेश्वर आहे. जर मी पटकन श्रीकृष्ण म्हणून बाळ रूपाचा आलो असतो तर तुमच्या मनात हा प्रश्न आला असता की मग परमेश्वराने मला जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलं का. जस्ट तुम्हाला आश्वासन देण्यासाठी की मी विष्णू आहे, मी भगवंत आहे आणि मी साधारण बाळ नाहीये, याच्यासाठी मी चतुर्भुज रूप दाखवलं. आणि त्याच्यानंतर मग श्रीकृष्ण स्वयंला स्वतःला परिवर्तित करतात आणि लहानशा बाळामध्ये परिवर्तित करतात. तर अशा प्रकारे एक लक्षात येतं, हिरण्यकश्यपूने पण तपस्या केली. आणि त्यांनी तर 10,000 वर्ष तपस्या केली आणि रावणाने पण 10,000 वर्ष तपस्या केली. पण आज आपण ऐकलं
की देवकी आणि वसुदेवनी वृष्णी आणि सुतपाने 12,000 वर्ष तपस्या केली. पण 12,000 वर्ष तपस्या केल्यानंतरही त्यांच्या हृदयामध्ये भावना काय होती? त्यांच्या हृदयामध्ये फक्त एकच भावना होती की हे ब्रह्मदेवा, मला परमेश्वराला आमच्या पोटामध्ये धारण करायचंय, म्हणून त्यांना वात्सल्य देऊन त्यांना एका बाळ रूपामध्ये त्यांना स्वीकारायचंय. याचा अर्थ की प्रत्येक जण जो तपस्या करतो तो केवळ अहंकाराने प्रवृत्त होऊन लोकांना मारण्यासाठी नाही करत आहे. काही विशिष्ट व्यक्ती आहेत या जगामध्ये, ते जेव्हा तपस्या करतायत ते वासुदेव परम तपः, वासुदेवाला प्राप्त करण्यासाठी तपस्या करतात. दुसरे जोडपे कोण आहे ज्यांनी तपस्या केली परमेश्वराशी संबंधित? ते आहेत, जसे प्रजापती असतात तशी अजून एक श्रेणी आहे, अजून एक कॅटेगरी आहे, त्याचं नाव आहे वसू म्हणून. तर हे दिव्य व्यक्ती असतात. तर हे जे वसू आहेत त्याच्यामध्ये एक व्यक्ती होते वसू, त्याचं नाव होतं द्रोण. तर ते सगळ्या वसूंचे लीडर मानले जातात. तर हे वसू होते द्रोण आणि त्यांची पत्नी होती धरा. तर हे द्रोण आणि धरा जे आहेत दोघं, हे पण परमेश्वराप्रती खूप आसक्त आहेत आणि यांना पण परमेश्वराप्रती वात्सल्य रस होता. तर यांनी ब्रह्मदेवांना प्रार्थना केली की आम्हाला श्रीकृष्णांना, परमेश्वराला आम्हाला धारण करायचंय, आम्हाला त्यांच्याप्रती वात्सल्य भावना करायची. वसुदेव आणि देवकीने म्हटलं की आम्हाला परमेश्वरासारखा एक मुलगा पाहिजे, पण परमेश्वरासारखा कोणी नाहीये म्हणून परमेश्वर त्यांचे मुलगे झाले. पण द्रोण आणि धराने काय प्रार्थना केली? द्रोण आणि धराने प्रार्थना केली, आम्हाला पृथ्वीवर जन्म द्या, जेणेकरून आमच्या पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर परमेश्वर पण पृथ्वीवर जन्म घेतील आणि शुद्ध भक्तीचा प्रचार करतील. आणि या शुद्ध भक्तीचा प्रचार केल्यामुळे आम्ही तर खूप तपस्या केली परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी, पण परमेश्वर जेव्हा जगामध्ये स्वतः अवतरित होतील, तेनैव वपुषा असा शब्द येतो त्या श्लोकामध्ये. तर जेव्हा श्रीकृष्ण स्वतःच्या स्वरूपामध्ये पृथ्वीवर जेव्हा अवतरित होतील, तेव्हा शुद्ध प्रेम भक्तीचा प्रसार आणि प्रचार करतील. आणि त्याच्यामुळे अंजसा, परत तिथे अंजसा शब्द येतो. अंजसा म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने श्रम न करता लोकांना भगवद्धाम प्राप्त होईल. तर द्रोण आणि धरांच्या मनामध्ये एक शुद्ध भावना होती तपस्या करण्यासाठी. काय? त्यांना असंही नाही पाहिजे की भगवंतांनी आमच्या पोटातून जन्म घेतला पाहिजे, पण ते म्हणतायत उलट ते दिव्य स्थानावर राहतात ब्रह्मांडामध्ये, पण ते म्हणाले आम्हाला पृथ्वीवर जन्म घेऊन या, जेणेकरून परमेश्वर जन्म घेतील आणि एका काळात एका गोष्टीसाठी परमेश्वर जेव्हा या जगात येतात तेव्हा धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तर विश्वनाथ चक्रवर्ती त्या श्लोकावर गीतेच्या तात्पर्य देताना म्हणतात, जेव्हा श्रीकृष्ण या जगात येतात तेव्हा सामाजिक धर्माची स्थापना करण्यासाठी नाहीये. जेव्हा श्रीकृष्ण या जगात येतात तेव्हा सर्वकालीन, सर्व परिस्थितीमध्ये सर्वात श्रेष्ठ धर्म काय आहे? सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. श्रीकृष्णाने सांगितलंय सर्व ऐहिक धर्मांचा त्याग करून सगळ्यात श्रेष्ठ धर्म काय आहे? मला शरण जाणे. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात, जेव्हा श्रीकृष्णाने म्हटलं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, तर कधी कधी या जगातल्या लोकांना वाटतं सामाजिक धर्माच्या स्थापनेसाठी श्रीकृष्ण येतात का? तर विश्वनाथ चक्रवर्ती म्हणतात सामाजिक धर्माच्या स्थापनेसाठी श्रीकृष्णांना स्वयं येण्याची गरज नाही, कोणी एक श्रेष्ठ भक्त पण करू शकतो. श्रीकृष्ण जेव्हा या जगात येतात तेव्हा भक्तीच्या धर्माच्या स्थापनेसाठी या जगामध्ये अवतरित होतात. तर म्हणून द्रोण आणि धरा यांनी जी प्रार्थना केली तपस्या केल्यानंतर दीर्घकालीन, की श्रीकृष्ण या जगामध्ये जन्मू दे पृथ्वीवर आणि ते शुद्ध भक्तीचा प्रसार करू दे आणि त्या शुद्ध भक्तीला स्वीकार करून असंख्य लोक भगवतधामी जाऊ देत. तर यांनी पण तपस्या केली, पण यांच्या तपस्येमध्ये किती गोड भावना आहे, सेवेची भावना आहे, श्रीकृष्णांना प्रसन्न करण्याची भावना आहे आणि असंख्य लोक या जगामधून पुन्हा वापस भगवतधामी जाऊ दे, ही प्रार्थना आहे. अशा प्रकारे आपण बघतो की तपस्या ही केवळ श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी आहे आणि भगवत धामाला जाण्यासाठी लोकांना मदत करण्यासाठी आहे. पुढचे जे दोन भाग आहेत याच्यावर आपण पुढच्या वेळेस चर्चा करूया. खूप खूप धन्यवाद. जर कोणाला काही प्रश्न असतील
तर आपण कोणीही प्रश्न देण्यासाठी आपण संधी देऊ शकतो. हरे कृष्ण. आहे प्रभूजी, एक मिनिट. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. खूप छान विवेचन ऐकायला मिळालं. एक प्रश्न होता. आपण जे सन्मानाबद्दल बोलला किंवा खोट्या प्रतिष्ठेबद्दल आपण सांगितलं, तर जेव्हा आपण इस्कॉन मध्ये येतो तेव्हा एक प्रकारे आपल्याला जसं जसं आपण वर्षे जातात तसं तसं काही सन्मान मिळत जातात, काही पदं मिळत जातात आणि त्याच्यामुळं लोक आपली काही प्रमाणात का होईना थोडी प्रशंसा करतात. तर या गोष्टीला आपण कशा पद्धतीने घेतलं पाहिजे आणि हा सन्मान आपण परंपरेकडून मिळालेला असल्यामुळं आपण तो कसा परंपरेला अर्पण करावा की जेणेकरून आपल्या मनामध्ये अहंकार पण वाढणार नाही आणि आपली शुद्धीकरण जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये पण आपण अग्रेसर होऊ. तुम्ही फार छान प्रश्न विचारला. आणि हे स्वाभाविक आहे की जसजसं आपण वर्ष जातील भक्ती मार्गामध्ये, तर आपल्याला मान सन्मान मिळेल, कोणी ना कोणी आपली स्तुती करतील. एक ना 5व्या स्कंदामध्ये एक श्लोक आहे, तर तो मी आठवायचा प्रयत्न करतोय. तर त्याच्यामध्ये येतं की सर्वैर गुणैर तत्र समासते सुर. जे परमेश्वराची भक्ती करतात, सर्वैर गुणैर तत्र समासते सुरा, की देवतांचे जितके सद्गुण आहेत ते सगळे सद्गुण अशा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये प्रवेश करतात स्वतःहून. सर्वैर गुणे तत्र समासते सुरा. पण हराव अभक्तस्य कुतो महद्गुण. पण जे परमेश्वराचे भक्त नाही आहेत, हराव अभक्तस्य कुतो महद्गुण, त्यांच्याकडे कुठे? का बरं? मनोरथेन असती धावतो बही. ते मनाच्या रथावर धावतात, परमेश्वराच्या अनुसार धावतात. तर माहितीये 26 जानेवारीला दिल्लीमध्ये एक परेड होते प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त. आणि त्या दिवशी ज्यांनी ज्यांनी देशासाठी काही चांगलं कार्य केलं असेल, शौर्य वगैरे काही केलं असेल, त्यांना पंतप्रधान मेडल देतात. तर आपण बघतो परमवीर चक्र देतात, तर कोणीतरी एक सैनिक तिथे येईल, त्याच्या छातीवर असं एक मेडल लावतील, बरोबर? तर तो मेडल त्याला का दिला गेला त्या दिवशी? कारण त्यांनी अमुक अमुक युद्धामध्ये अमुक अमुक कठीण प्रसंगी त्यांनी काहीतरी देशासाठी काहीतरी विशेष कार्य केलं, म्हणून त्याला ते मेडल देतात. तर खरंच जर आपण खरे सद्गुण जर आपल्याला पाहिजे असतील, तर एक आहे की आपण जेव्हा वैष्णवांच्या सत्संगात येतो तेव्हा परमेश्वराच्या सानिध्यात येतो, तेव्हा परमेश्वर हे सूर्य आहे. कृष्ण सूर्य सममाया आहे अंधकार. तर श्रीकृष्णांच्या जवळ जेव्हा आपण येतो ना, तेव्हा श्रीकृष्ण हे उज्ज्वल सूर्यासारखे आहेत आणि म्हणून त्यांचा प्रकाश आपल्यावर प्रतिबिंबित होतो. ते एक आहे आरसा आणि एक आहे सूर्य. सूर्य प्रकाशाची निर्मिती करतो, आरसा कधी प्रकाशाची निर्मिती नाही करत. आरसा प्रकाशाचं प्रतिबिंब करतो. तर अनेक वेळा काय होतं, आपण सूर्याच्या जवळ जेव्हा येतो तसा आपल्या शरीरावर पण खूप प्रकाश येतो आणि तो कधी कधी आपल्यापासून प्रतिबिंबित होऊ शकतो, कारण आपण आरसा आहे. तर लोकांना कधी कधी काय वाटतं, हे किती उज्ज्वल आहेत, यांच्या जवळ गेल्यावर किती प्रकाश येतो. पण त्या आरशाला माहिती पाहिजे की मी प्रकाशाला निर्माण नाही करत, मी प्रकाशाला, सूर्याच्या प्रकाशाला फक्त प्रतिबिंबित करतोय. तसं आपण तर आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये फक्त कृष्णांच्या जवळ नाहीये, आपण तर वैष्णवांच्या जवळ पण येतो. म्हणजे एक सूर्य आहे श्रीकृष्ण, श्री चैतन्य महाप्रभू, आणि आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत ते आरसे पण आहेत. तर एक व्यक्ती जर सूर्याजवळ गेला तरी तो चकाकतो. तर विचार करा. जस्ट एक मिनिट, मला वारंवार फोन कर. तो सूर्याजवळ जो जातो तो पण चकाकतो. तर विचार करा, जर आपण सूर्य आणि अनेक अनेक आरशांद्वारे घेरले गेलो तर आपण किती चकाकणार. तर म्हणून नेहमी आपण स्मरण करायला पाहिजे जेव्हा कोणी आपल्याला म्हणतात तेव्हा, की प्रभूजी ऍक्च्युली आजूबाजूला जे मोठे मोठे आरसे आहेत
आणि आजूबाजूला जो सूर्य आहे त्याच्यामुळे मी असं चकाकतोय, पण माझं ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की ते जे उदाहरण दिलं तुम्हाला मी, युद्धामध्ये जेव्हा कोणी काही विशेष कामगिरी करतं तेव्हा त्यांना मेडल मिळतं, तसं भक्ती विनोद ठाकूर त्यांच्या पुस्तकांमध्ये लिहितात, जेव्हा कोणी व्यक्ती खरोखर परमेश्वरासाठी काही त्याग करेल आणि खरोखर स्वतःच्या स्वभावाला दाबून परमेश्वराच्या प्रसन्नतेसाठी काहीतरी त्याग करेल, तेव्हा तो शूरवीर आहे. तर अनेक वेळा हा शूरवीर शब्द येतो. अ, वसुदेव जेव्हा श्रीकृष्णांना धरून मथुरेसाठी जेव्हा निघाले, तेव्हा तिथे शौरी म्हणून एक शब्द येतो. तर तिथे मग प्रश्न येतो की वसुदेवाने कुठलं युद्ध लढलंय, त्याला शूर का म्हणतायत? त्याला शूर का म्हणतायत? कारण त्याने श्रीकृष्णांसाठी स्वतःच त्याचं नाव होतं वसुदेवाचं. वसुदेवावर वसुदेवाने जेव्हा कंसाला सांगितलं की मी माझ्या बाळांना तुला मी अर्पण करीन, ठीक आहे, पण तू माझ्या पत्नीला सोडून दे. कोण व्यक्ती आहे त्याला हत्या करणारा मुलगा जन्मणार आहे ज्याच्या पोटातून, त्याच्या शब्दाला विश्वास ठेवतो की माझ्या मुलांना मी तुला देईन मारायला, कोण नाही विचारत. पण वसुदेववर कंसाने विश्वास ठेवला, कारण वसुदेवचं चारित्र्य होतं. वसुदेवने एकदा बोलला की दगडावरची रेख, बरोबर. तर वसुदेव फेमस आहे चारित्र्यवान, वसुदेव फेमस आहेत सत्यवान म्हणून. त्या सत्यवान वसुदेवने बाळाला उचललं आणि कंसाला नाही दिलं, त्याला स्थलांतरित केलं. म्हणजे त्यांनी किती मोठा धोका पत्करला. त्याचं नाव की तो सत्यवान आहे, ज्याच्यावर कंसासारख्या राक्षसाने विश्वास ठेवला, ते नाव त्यांनी त्या दिवशी धुळीत मिळवलं. तर परमेश्वराच्या प्रसन्नतेसाठी जेव्हा आपण काहीतरी कुठल्या तरी मोठ्या गोष्टीचा त्याग करतो, तर त्याला परमेश्वराच्या दृष्टीने शूर म्हणतात. हा काय शूरवीर आहे हा? तसंच मैत्रेय ऋषी आणि विदुर संवाद जेव्हा येतो तेव्हा तिसऱ्या स्कंदामध्ये तीन ठिकाणी कमीत कमी पहिल्या 6 अध्यायांमध्ये जेव्हा प्रश्न उत्तर चालू आहेत मैत्रेय आणि विदुराचं, त्याच्यामध्ये 3 ठिकाणी कमीत कमी मैत्रेय विदुराला शूर म्हणतात. आणि विदुराने कधी कुठल्या युद्धामध्ये भागच नाही घेतलाय. शूर नाही, वीर म्हणतात, वीर म्हणतात. हे वीर का? तर विदुराने आपल्या जीवनामध्ये जोखीम घेतली. नेहमी धृतराष्ट्राला सांगितलं तू परमेश्वराच्या विरुद्ध जाऊ नकोस. ती किती मोठी जोखीम आहे. राजा अधर्मी आहे आणि त्याच्या खालचा माणूस त्याला सांगतोय अरे तू अधर्म करू नको, त्याला ठार मारून टाकेल, संपवून टाकेल. तर विदुराने काय वीर गोष्ट केली? सल्ला दिला, चांगला सल्ला दिला. तर म्हणून जेव्हा अशा प्रकारे आपण परमेश्वरासाठी युद्ध लढतो आणि परमेश्वरासाठी आपण जेव्हा जोखीम घेतो, तेव्हा आपल्याला एक मेडल देतात परमेश्वर. तर आपल्या छातीवर कुठला मेडल देतात परमेश्वर? वास्तविक नम्रतेचं मेडल देतात, वास्तविक चारित्र्याचं मेडल देतात. तर जेव्हापर्यंत आपण प्राथमिक स्तरावरचे भक्त आहोत, आपण काय दान केलंय परमेश्वरासाठी, आपण काय त्याग केलाय परमेश्वरासाठी, आपण काय जोखीम घेतली. पण ज्या प्रमाणात जे भक्त जोखीम स्वीकारतील, हम्म, कठीण परिस्थिती स्वीकारतील, त्या प्रमाणामध्ये युद्ध समाप्त झाल्यानंतर श्रीकृष्ण त्यांच्या हृदयावर एक मेडल देतात. ते वास्तविक नम्रता, ती वास्तविक सिम्प्लिसिटी, साधेपणा. पण ती टोकाची परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येईपर्यंत आपल्याला नेहमी माहिती पाहिजे की मी एक आरसा आहे आणि मी श्रीकृष्ण सूर्य आणि इतर आरशातून जे प्रकाश प्रतिबिंबित होतोय तो केवळ मी प्रतिबिंबित करणारा आरसा आहे. तर म्हणून प्रामाणिकपणे मनातल्या मनात आपण स्वीकार करायला पाहिजे की नाही हो, प्रयत्न चालू आहे, नक्कीच प्रयत्न चालू आहे. पण ज्या दिवशी आपण परमेश्वरासाठी काहीतरी त्याग करू, परमेश्वरासाठी काहीतरी सहन करू, परमेश्वरासाठी खूप मोठा धोका पत्करू, त्या दिवशी श्रीकृष्ण आपल्याला खरोखर नम्रता देतील. आणि त्या परिस्थितीत तर आपल्याला मी जाणवतं की आज जेव्हा मी नम्रतेने हरे कृष्ण प्रभूजी म्हणतोय, ते फक्त औपचारिकतेने नाही बोलत आहे. ते मी बोलतोय कारण मला मनापासून वाटतंय हे वैष्णव किती छान वैष्णव आहेत आणि हे वैष्णव किती प्रगत वैष्णव आहेत, आणि यांच्यासमोर जर मी नमन केलं तर ते योग्य आहे, आणि यांच्यासमोर मी जर नमन नाही केलं तर ते अयोग्य आहे. तर ऍक्च्युली जसजसं आपण प्रगती करतो तेव्हा खरोखर मनापासून असं वाटतं या व्यक्तीसमोर नमन करायला पाहिजे. आणि फक्त शरीर नाही वाकत, तर इथे जो हृदयामध्ये जो आत्मा आहे तो खरोखर आत्मा ऍक्च्युली नमन करतो. सुरुवातीला जेव्हा बघता येतात तेव्हा आपण प्रभुपादांना नमस्कार पण नाही करत. जेव्हा टेम्पल हॉलमध्ये येतो तेव्हा जसजसं आपण प्रभुपादांबद्दल ऐकतो आणि लक्ष येतं की या व्यक्तीने काय केलंय, न भूतो न भविष्यती केलंय,
तेव्हा मग येऊन आपण जेव्हा दंडवत प्रणाम करतो तेव्हा आनंदाने आणि उत्कर्षाने वा हरी बोल, माझं किती सौभाग्य आहे की या शरीराला मी प्रभुपादांसमोर नतमस्तक करतोय, या शरीराला मी परमेश्वरासमोर नतमस्तक करतोय. हं? अक्रूर आहेत. अक्रूर जेव्हा कंसाने त्यांना पाठवलं वृंदावनाला कृष्ण आणि बलरामला घेण्यासाठी, तेव्हा प्रवासामध्ये जेव्हा वृंदावनामध्ये गेले तेव्हा वृंदावनाच्या धुळीमध्ये त्याने श्रीकृष्णांच्या पायांचा ठसा बघितला आणि त्यांना इतका आनंद झाला की त्यांनी त्या रथावरून उडी मारली. आणि तिथे प्रभुपाद किंवा विश्वनाथ चक्रवर्ती लिहितात तो किती मोठा धोका आहे, कारण त्या क्षणी अक्रूर हे कंसाचे प्रतिनिधी म्हणून गेले होते श्रीकृष्णांना मथुरेमध्ये मारण्यासाठी आणायला. पण जेव्हा त्यांनी श्रीकृष्णाचे ठसे बघितले पायाचे, तर त्यांच्या हृदयामध्ये जी वास्तविक भक्ती होती ती अशी उत्फुल्लित झाली आणि त्यांनी लगेच एक झेप घेतली, खाली उडी मारले आणि त्या मातीमध्ये लोळायला लागले. तर तिथे लिहिलं की तो किती मोठा धोका होता, कारण कंसाने जर बघितलं असतं की माझा प्रतिनिधी असं करतोय, त्याला कापून टाकलं असतं, त्याच्या परिवाराला ठार मारलं असतं, पण म्हणाले नाही श्रीकृष्णांसाठी काही पण. आणि तेव्हा अक्रूर काही प्रार्थना बोलतात. तर त्या एका प्रार्थनेमध्ये येतं की दर्शनाद यो हरेर लिंगम, की या मनुष्य देहाचं हेच तर विशेष गोष्ट आहे काय, की जेव्हा हरी संबंधित काही वस्तू दिसते, हरी संबंधित हरीचं रूप दिसतं किंवा हरी संबंधित काही वस्तू दिसते, तर त्याच्यामध्ये आपण लोळू शकतो, आपण त्याला आनंदाने भाव विवळ होऊन त्याचा आनंद घेऊ शकतो म्हणतात. नाहीतर या मनुष्य देहाचा काय फायदा आहे. तर अशा प्रकारे कुब्जेनी मथुरेमध्ये कंसासाठी चंदन घ्यायला जात होती, पण तेव्हा त्यांनी खूप मोठा धोका पत्करला. सर्व लोकांच्या देखत, सर्व लोकांच्या समोर त्यांनी कृष्ण आणि बलरामला कंसासाठी जे त्यांनी चंदन उगाळलं होतं ते श्रीकृष्णांच्या आणि बलरामाच्या शरीर खूप मोठा धोका आहे तो, ठार मारलं असं कंसाने त्यांना. तर हे जे सगळे लोक आहेत हे आपल्याला सांगतायत की श्रीकृष्णांसाठी जेव्हा आपण धोका पत्करू, श्रीकृष्णांच्या म्हणण्यानुसार जेव्हा आपण काहीतरी त्याग करू, तेव्हा मग श्रीकृष्ण आपल्यावर खुश होतात आणि आपल्याला काहीतरी सद्गुणांचा मेडल, एक एक सद्गुणांचा मेडल देताना. ते भक्तिविनोद ठाकूर म्हणतात स्वतःच्या साधनेने, स्वतःच्या प्रयत्नांनी खरी वास्तविक नम्रता, खरी वास्तविक साधेपणा हे आणणं खूप कठीण आहे. आपल्याला स्वतःला माहितीये की आपण जेव्हा वैष्णवांच्या संगतीत असतो तेव्हा म्हणतो हरी बोल, हरे कृष्ण प्रभूजी. आणि कधी आपण दुसऱ्या कुठल्या तरी सभेत असतो जिथे वैष्णव नाहीयेत, तिथे कधी कधी त्याच मुखातून, कारण नम्रता नसते तर आपण कधी कधी काय तिखट बोलून जातो, कधी कधी आपण अपमानास्पद व्यवहार पण करतो लोकांशी. मग लक्षात येतं की माझ्यामध्ये जो साधेपणा होता तो फक्त मी जेव्हा मंदिरात प्रवेश करतो तेव्हाच असतो. का? तर इथे सूर्याचा प्रकाश आहे, इथे बाकी आरशांचा प्रकाश आहे. प्रभुपादांच्या त्या चित्रातून आध्यात्मिक एक चेतना येते, तर त्या सगळ्या गोष्टींच्या प्रभावामुळे माझ्यामधला जो उद्धटपणा आहे तो असं दाबला जातो. नाहीतर तो उद्धटपणा कुठे येतो? जिथे प्रभुपाद नसतात, जिथे श्रीकृष्ण नसतात, जिथे वैष्णव नसतात, तिथे मग आपण स्वाभाविक ते नैसर्गिक येतं. तर म्हणून आपण जेव्हा वारंवार मंदिरात येतो तेव्हा हळूहळू आपल्या मधला मनातला जो उद्धटपणा आहे, आपल्या मनामधले जे दुर्गुण आहेत ते हळूहळू थोडे दाबले जातात. आणि एक लक्षात येतं की हे जे खूप मोठे मोठे भक्त आहेत हे नेहमी स्वतःला परमेश्वरासमोर बघतात. मी हे नेहमी उदाहरण देतो ना की हे दोन पेन आहेत माझ्या समोर, तर हा पेन या पेना समान आहे. आणि या पेनाला जर लहान करायचं असेल तर काय करायचं? या पेनाला हात नाही लावायचा, या पेनासमोर काहीतरी अशी मोठी एक गोष्ट घेऊन यायची. तर म्हणून जेव्हापर्यंत दोन पेन एकमेकांच्या शेजारी असतील तेव्हा त्याला वाटतं मी पण मोठा आहे, मी पण मोठा आहे, आपण दोघं समान आहोत. पण जेव्हा श्रीकृष्णांसारखी एक मोठी वस्तू आपण त्याच्या शेजारी घेऊन येतो तेव्हा एक लक्षात येतं अरे मी तर लहान आहे. तर ज्यांच्या ज्यांच्या हृदयामध्ये श्रीकृष्णांना त्यांनी आमंत्रण दिलंय, ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये श्रीकृष्णांना त्यांनी आमंत्रण दिलंय, ते नेहमी बघतात श्रीकृष्ण किती थोर आहेत, प्रभुपाद किती थोर आहेत आणि आपण किती लहान आहे. अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये नम्रता ही स्वाभाविक होते. पण जेव्हापर्यंत आपल्या हृदयामध्ये आपण श्रीकृष्णांना स्थान नाही देते, गुरु महाराजांना प्रभुपादांना स्थान नाही देते, तेव्हापर्यंत असं वाटतं हा जो शेजारी उभा आहे तो माझ्याप्रमाणेच आहे, मग कशासाठी मी नम्र होऊ, कशासाठी होऊ. तर जेवढं आपण भक्तीमध्ये शुद्ध होऊ, जेवढं आपण नेहमी आपल्या शेजारी गुरु महाराजांना, प्रभुपादांना
श्रीकृष्णांना नेहमी अनुभवू तेवढा आपण स्वाभाविकपणे आपण नम्र होऊ. आणि ज्या प्रमाणामध्ये शेजारी आपले हे नसतील, शेजारी साधारण लोक असतील, तेवढं असं वाटेल की मी का कमी, कुठल्या क्षेत्रामध्ये मी कमी आहे, मी पण बोलू शकतो, मी पण वागू शकतो, मी पण असं करू शकतो, मी पण तसं करू शकतो. तो सुरुवातीला एक प्रवास आहे. कमीत कमी औपचारिकता म्हणून तरी आपण नम्र व्हायला पाहिजे. औपचारिकता म्हणून तरी हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. पण त्या दंडवताला ऍक्च्युली दंडवत करण्यासाठी एक प्रवास आहे, चेतनेचा प्रवास आहे. आणि तो वास्तविक प्रवास कोण करेल? जे लोक श्रीकृष्णांसाठी लहानशा का होईना पण काही प्रमाणामध्ये श्रीकृष्ण प्रसन्न होतील का, मग आपण हे करूया, कठीण असं तरी करूया. मग श्रीकृष्ण हृदयामध्ये बघतात यांनी माझ्यासाठी भरपूर धोका पत्करलाय, जोखीम पत्करली आहे. आणि मग श्रीकृष्ण एक एक सद्गुणांचा मेडल आपल्या छातीवर लावतात. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. खूप छान. एक चेतना कशी असायला पाहिजे ती तुम्ही खूप व्यावहारिक आणि उदाहरण खूप आवडलं की आपण जेव्हा तुम्ही हातामध्ये पेन घेऊन सांगितलं ते लक्षात ठेवण्यासारखे की आपण जेव्हा वैष्णवांना पाहतो जे भगवंताशी समर्पित झालेले आहेत तेव्हा निश्चितच आपल्यावरती आणि त्यांचं स्मरण केल्याने त्यांची कृपा घेतल्याने आपल्यावरती हा जो लहानपण देगा देवा ते लक्षात राहू शकतं आणि प्रवासात सुद्धा खूप छान चेतना आपली राहू शकते. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. थँक्यू. तुम्ही हे लहानपण म्हणाले ना, एक जसं उदाहरण आठवतं, प्रभुपादांनी 11व्या स्कंदामध्ये एका ठिकाणी हे उदाहरण दिलंय. म्हणतात की नदी जेव्हा वाहते, गंगे नदीचं उदाहरण आहे, तर गंगा नदीशी वेगाने वाहते, तर म्हणतात हत्ती कधी कधी क्रॉस करतो, तर म्हणतात तो विशाल हत्ती पण गंगे नदीच्या प्रवाहामध्ये वाहून जातो. आणि म्हणतात एक छोटासा मासा असतो, तो कधी कधी तिथे विरुद्ध दिशेने जात असतो, पण तो कडेकडेने जातो. तर म्हणतात तो मासा कधी कधी वाहून नाही जात नदीमध्ये, पण म्हणतात हत्ती वाहून जातो. तर तेव्हा प्रभुपाद म्हणतात की त्या छोट्या मास्याने नदीची शरण घेतली, आणि छोट्या मासाने नदीची शरण घेतली म्हणून नदी जरी विरुद्ध प्रवाहाने मासा जात असेल पण तो वाहून नाही जात, पण म्हणा मोठा विशाल हत्ती वाहून जातो. म्हणून म्हणतात, तुम्ही जे म्हणालात खूप छान, तुम्ही आठवण करून दिलीत मला पण, लहानपण देगा देवा. तर ते लहानपण म्हणजे बाळपण नाहीये, लहानपण म्हणजे मानसिक लहानपण आहे, नम्रता आहे. थँक्यू माताजी. तर सर्व वैष्णवांना खूप खूप धन्यवाद. आपण पुढच्या वेळेस भेटूया. जय श्रीमद भागवत महापुराण की जय, श्रील प्रभुपाद की जय, अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि. थँक्यू गुरुजी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू प्रभू.